विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अजून देखील तुम्हाला पण असंच वाटतंय ना, की माझा काही अभ्यास झालेलाच नाहीये. फिजिक्स एक तर मनासारखा पेपर गेला नाहीये. गेलाय, पण तुमच्याच मनाला ते वाटत नाहीये. मी सांगू का, एक विचित्र कॉल आला होता. "सर, फिजिक्सचा पेपर फार अवघड गेला, फार. मी पास होईन का?" आणि मी विचारलं, "किती मार्काचा अटेम्प्ट केला?" तर म्हणतोय, "50 मार्काचा अटेम्प्ट केला." काय डोक्यावर पडलाय का? 50 मार्काचा अटेम्प्ट केला, 70 पैकी 50 मार्काचा अटेम्प्ट केला. मी नुसतं अटेम्प्ट केलाय का? नंबर टाकून आलाय का तू? तर लिहिलंय म्हणल्यावर पास होणार ना. का तुम्हाला सारखं हे असं वाटतं ते मला समजतच नाहीये लक्षात घ्या. आता ऐका, मी तुम्हाला काय सांगतो ते बघा. स्ट्रॅटेजी आपली 100% परफेक्ट आहे. 4 डीज डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन आणि लॉज. ओके. एवढं हे सगळं फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक मध्ये सगळीकडे डेफिनेशन्स आहेत. विथ प्रूफ आता मी तुम्हाला काय करतोय, एक पेपर दाखवतोय इथं. ओके. आणि हा जो पेपर सिलेक्ट केलाय आपण, तो हा बोर्डची एक्झामचा पेपर आहे लक्षात घ्या. बोर्डमध्ये आलेला प्रश्न आहे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स इन बीसीसी 6, 8, 12. सिंपल क्युबिकला कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, बॉडी सेंटरला 8 आहे आणि एफसीसीला 12 आहे. मग मला सांगा हा 1 मार्क फिक्स आहे आपल्या लक्षात घ्या. युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट मोल्स पर लीडीएम क्यूब. इथं आहे, इथं आहे, इथं चुकलं. मोल इन्व्हर्स नको आहे. म्हणजे मला ऑप्शन ए क्यू आहे. बार नाही, बार इन्व्हर्स आहे. ए बरोबर आहे. म्हणजे हे पण आपलंच आहे. पीएच ऑफ ह्युमन ब्लड सोपाच प्रश्न आहे. लक्ष द्या. वर्क डन मायनस डब्ल्यू पी डेल्टा व्ही. ओके. अरे डब्ल्यू इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही. सॉरी बरं का. डब्ल्यू इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही. प्रेशर दिलंय का? दिलंय. बार मध्ये दिलंय. बार मध्ये. आणि व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये दिला. अरे युनिट पण डीएम क्यूब बारच आहे. म्हणजे 25 मधनं 20 मायनस करा. 5 येणार आहे. ओके. 5 ला मल्टिप्लाय करा. 7.5 येणार आहे. ऑप्शन डी करेक्ट. चला 3 बरोबर आले प्रश्न बघता बघता लक्षात घ्या. चला ही अवघड आहे जाऊ दे. सांगू का हे नाहीये अवघड. जेव्हा ॲक्वियस NaCl असेल तर Na+Cl मायनस असणार आहे. ते विचारलं काय माहितीये का? कोण कुठं लिबरेट होतोय? कोण कुठं लिबरेट होतोय? एनोड पॉझिटिव्ह आहे. त्या पॉझिटिव्हकडे पॉझिटिव्ह येणार नाहीये. एनोडवर ऑक्सिजन लिबरेट होणार. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आता रेट कॉन्स्टंट आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारलंय. तितकंच सोपा प्रश्न आहे. मेटल युज्ड इन द ग्रिग्नास रिएजन. पण मी एमसीक्यू काउंट करतच नाहीये. मला डेफिनेशन्स पाहिजेत. मला पाहिजेत डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे सगळं. राईट द फॉर्म्युला पाहिजे मला हा प्रश्न. हा माझ्या आयएमपी लिस्ट मधला आहे. पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमिक ग्रीन केमिस्ट्री मधला सोपा, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. म्हणजे फॉर्म्युला मास ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट अपॉन टोटल मास ऑफ द रिएक्टंट आणि इंटू 100 साधा फॉर्म्युला आहे. मोनोमर हे माझ्या आयएमपीच्या लिस्ट मध्ये असणारच आहे. ग्लुकोज मधलं कायरल कार्बन 4 कायरल कार्बन आहे. किती 4? हा माझ्या आयएमपी लिस्ट मधला क्वेश्चन आहे. फिनॉल टू बेन्झीन झिंक डस्ट वापरतात. फिनॉल आपण करणार आहे, सोडणार नाहीये. आययुपीसी नेम सुद्धा आपण करणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. 1 मिनिट बरं का बाळांनो. घ्या आपले प्रश्न स्टार्ट झाले. डेफिनेशन आयसोटोनिक काय अवघड आहे. 2 or more solution having same osmotic pressure बरोबर आहे. Colligative properties which depends on number of solute particle but does not depend on its nature are known as colligative properties. ओके. डेरिव्हेशन. चला आपण एकदम काउंट करूया. आत्ताशे आपले 2 मार्क झाले. हे डेरिव्हेशनचे 2 मार्क झाले. 2 2 4. डेफिनेशन डिस्टिंग्विश पुन्हा अजून 4 मार्क झाले. ओके. अनॉमलस बिहेवियर आपला फेव्हरेट क्वेश्चन आहे. हे पुढे 2 मार्क वाढले. म्हणजे सेक्शन बी जमला की रे सगळाच. सगळाच जमला. हे रिएक्शन वगैरे जाऊ दे चला अवघड असतात म्हणूया आपण. मग सेक्शन बी मध्ये आपल्याला 2 2 4 8 10 आणि 10 मार्काचा अटेम्प्ट झालं की आपल्या आयएमपी मधून. ओके. पण अजून सेक्शन सी आणि डी अख्खा बाकी आहे. घ्या. 3 मार्काला डेफिनेशन. 3 मार्काला पुन्हा झिरो ऑर्डरची डेफिनेशन आणि डेरिव्हेशन. टोटल 3 मार्क गॅरंटीड. इथं 3 मार्क गॅरंटीड. ठीक आहे. डेरिव्हेशन केले ना आपण. मग हे न्यूमेरिकल का नाही जमणार आपल्याला मॅक्सिमम वर्क डनचं. फॉर्म्युला -2.303 एनआरटी लॉग द बेस्ट 10 P1 अपॉन P2 लक्षात घ्या. बरं आता त्याच्यानंतर युजेस आपल्या आयएमपी लिस्ट मध्ये डेफिनेशन लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. बघा जवळ-जवळ मी तुम्हाला सांगतो चला हे दोन्ही मिळून 2 मार्क झाले म्हणूया आपण. इथं किती मार्क झाले? 2. ओके. आता व्हॉट आर मोनोसॅकराइड्स ही 1 मार्काचं म्हणूया आपण. स्ट्रक्चर जाऊ दे म्हणूया आपण. स्ट्रक्चर जाऊ दे. युजेस करणार आहे आपण सोडणार नाही. टेफ्लॉनची रिएक्शन सोपी आहे. पण जाऊ दे चला नाही केली म्हणूया आपण. आता सेक्शन डी मध्ये बघा. घ्या. 2 मार्काला डिस्टिंग्विश आहेच. घ्या. 2 मार्काला डायग्राम आहेत. 4 डायग्राम दिलेत. आपण त्यातलीच डायग्राम आहे की नाही बघा. आहे त्यातलीच आहे. पुन्हा डिफाईन कोऑर्डिनेशन नंबर घ्या 1 मार्काला. प्रॉपर्टीज इंटरस्टिशियल कंपाउंड पुन्हा इंट्राहॅलोजन कंपाउंड याच्या प्रॉपर्टीज 2 मार्काचा प्रश्न येतो.
2 1 3 4 5 6 7 8 9 त्याच्यानंतर मी तुम्हाला 10 11 12 13 14 15 16 17 आणि 10 27 27 30 मार्काचे प्रश्न तर अगदी ईझी होतात. अगदी ईझी होतंय. पण तुम्हाला मी सांगू का, अजून दिवसभर अभ्यास करायचंय. कुठल्याही गोष्टीचं विनाकारण टेन्शन घेऊ नका. झिरो नाहीये. तुम्ही झिरो अभ्यास पण तुमचा नाहीये आणि तुम्ही झिरो सुद्धा नाहीये लक्षात घ्या. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही करताय तरी बाळांनो आता अभ्यास. लास्ट मोमेंटला तरी करताय. पण अजून ना, अजून काय होतंय, सर मला आत्ताच तुमचं चॅनल मिळालं. ओके, मग सबस्क्राईब केलं का? नाहीतर पहिला सबस्क्राईब करा. आत्ताच मिळालं तुम्हाला चॅनल. मग काल ह्याच्या अगोदर जे केलं ना, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज ॲट एनी कॉस्ट करायचा आहे. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज ॲट एनी कॉस्ट करायचे आहेत. मी काल जे व्हिडिओ अपलोड केले ते पहिला करायचे आहेत तुम्हाला. ऑर्गॅनिक राहू दे, राहू दे. रिव्हिजन थोडीशी उशिरा करूया आपण. माझा प्लॅन काय आहे, की दुपारी 2 नंतर रिव्हिजन करायचे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायला लागू दे, काही हरकत नाही. कळालं का तुम्हाला? पण डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज मी ज्या क्रमाने दिले ते करा. त्याच्या बाहेरचं काही येणार नाहीये. केमिस्ट्री तर खूप कमी प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. मग आता कोणत्या गोष्टीचा विचार अजून करत बसलाय? का ओव्हर थिंकिंग होतंय? कशासाठी होतंय? काही गरज नाहीये. आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, लक्ष द्या. फिजिक्स बघा हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी असतात बाळांनो ग्रुपिंग क्रायटेरियाला. केमिस्ट्रीला सगळे सब्जेक्ट ऑर असतात. बाय चान्स तुम्हाला केमिस्ट्रीत कमी मार्क पडले, नाही पडणार. पण समजा पडले तर त्याच्याऐवजी सीएसचे मार्क काउंट केले जातात. आय-टीचे मार्क काउंट केले जातात किंवा टेक्निकल सब्जेक्ट असतात बायफोकल त्याचे मार्क किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे मार्क सुद्धा ॲड होतात. पण जर्मन ॲड होत नाही हां, लक्षात घ्या. डिफेन्सचं पण ॲड होत नाही. जिओग्राफीचे मार्क ॲड होत नाहीत. चे होतात. म्हणजे समजून घ्या, या विषयात तुम्ही काठावर जरी मार्क्स पडले तरी 70 झाले 35-35 आणि आय-टीमध्ये तुम्हाला पडलेत 80. डायरेक्ट 150 मार्क झाला ग्रुप क्लिअर. म्हणजे आय-टी किती महत्वाचा आहे, सीएस किती महत्वाचं आहे, हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टच महत्वाचा आहे. पण केमिस्ट्री का सोडायचा? मी तुम्हाला सांगू का? दरवर्षीचा माझा अनुभव आहे, की एम-एस-टी सी-ई-टीमध्ये आपल्या मुलांना 50 पैकी 40-45 च्या आसपास मार्क पडतातच. जर माझी प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली तर. काय स्ट्रॅटेजी? क्वेशन वाचल्या-वाचल्या आन्सर आहे. कुठला कॅटलिस्ट वापरताय? रिएक्शनचं नाव काय? लॉ देतील, कुठला लॉ आहे असं विचारतील. न्यूमेरिकल आहे तेही अतिशय सोपे असतात सी लक्षात घ्या. सी एक्झाम केमिस्ट्रीसाठी अतिशय सोपी आहे. मग बोर्ड का अवघड आहे? काही अवघड नाहीये. सगळं एकदम करायची तुम्हाला भीती वाटते. 2 वर्ष प्रॅक्टिसच केली नाहीये. नुसतं एन सोडत बसलाय. तुम्ही जे लेव्हलचं करत बसलाय आणि तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे हे लक्षात घ्या. बरं, चला पेटून उठा. संध्याकाळपर्यंत अभ्यास करा. रात्री 8:00ला रिव्हिजन स्टार्ट करा चालतंय मला. मग दिवसभर वेळ आहे ना आपल्याकडं. 12 तासाचा वेळ आहे अजून समजा. 12 तासापेक्षा जास्त वेळ आहे तुमच्याकडं. मग आता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.